आपल्या जे लय मोठं धाक पडलेलं होतं ना त्याच वाटते फायनली खरंच तो धाक खरा झाला. खत होतं बी काय घरी घरी चला मला घरी घेऊन जाऊ एवढं खत घेऊन आलो पाऊस आला घरीच नाहीच घे हा घरीच नाही चला बरं ना घरी जाऊ खत होतं होईल जे सगळं सगळं काढावं लागलं जेव्हा जेव्हा ते गंज गंज असे राहून जायचे जे बोललं होतं ते पेतलंच नाही. हॅलो एव्हरीवन वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि फायनली खत आलंय आपल्या मक्काला ते फोडायचं काम चालू आहे आणि हा कालपर्यंत जे आपण ते जे औषध टाकलं होतं ना त्याचं एक पालक बाकी आहे आणि खताची गोणी आली आता हे टाकायची मम्मी ऑलरेडी वावरत आहे तिचं काम चालू आहे आम्हाला जायचंय. आपण खत तर कालवलं होतं पण मम्मी विषय असा झाला होता का मोबाईल स्विच ऑफ होऊन गेला डायरेक्ट 0% चार्जिंग ऐक गवत काढून राहिली याच्यावरच उखल्यावरच गवत काढून राहिली तिला बसून हे नाही होत काही ना काही लागतच राहतंय. त्या दिवशी वाटते ते हे नाही का बाबा ते दिसलं सकाळी तिथं काढीत होती त्या पेरूच्या झाडापाशी निळं मी खत भरू राहिलो खत कालवलं होतं आणि ते वावरं जाईल घेऊन तिकडे दिसले का तिकडून नाही दिसणार चला तिकडं काढून राहिले मला खत नाही मोठी भाजी भरून नाही टाकायला सुरू जाईल कमी करावं लागेल. बदल जास्त ठेवू नये काढायचं नाही येईल नंतर बादली पोरली करावं लागेल पोरला असतो ब्लॉगिंग पण तेव्हा तिथे टाकू राहिले पा आपलं जे हे ते जे दाखवत होत ना आपल्याला ते नाही का आळ्या पडल्या होत्या तू ब्लॉग बघितलाच असेल तुम्ही ते पण करायचंय आधी हे करायचं मग नंतर ते करायचं. मी म्हणत होतो पा इथं गवत काढलं होतं चला वावरात जातो खत टाकायला सुरुवात करतो वावरात आलो होतो खत टाकायचं काम चालू आहे पोरांनो. मम्मी पण आली पाऊस एवढा आहे ना पाऊस आला मग खत वरलं होईल खत वरलं होईल काय घरी घरी चला मला घरी घेऊन जाऊ एवढं खत घेऊन आलो पाऊस आला घरीच नाहीच घे हा घरीच नाही चला पोरांनो घरी जातो खत वरलं होईल. जस्ट पोरांनो पाऊस उघडला आता निघालोय जे मी ते बादलीत खत गेलो होतं ना मम्मी पुढे त्या बादलीमध्ये ते वल्ल झालं पूर्ण कारण पाऊस त्यांना लय जोरात आला होतं पोरांनो ती धूळ बदले आणि ती बादली धरून आहे ना ते चालता नव्हते जळून नाही त्याच्यामुळे ती पूर्ण वल्ली झालेली आहे तेवढं ठीक आहे ते जे ढवळं ढवळ रात बाजात मध्ये ते ना पाणी सोडून जात राहिले त्याच्यामध्ये नाही ते काळं काळं ते काही नाही हरतात तेवढ्याला काही होत नाही चला कंटिन्यू करू आपलं काम खत टाकायचं आपल्याला काम चालू आहे. मम्मीचं खत संपलं होतं त्याच्यामुळे मम्मी आली होती तिथून तर इथपर्यंत झाले आम्ही 4 जण आहे टोटल त्याच्यामुळे पाठपाठ होऊ राहिलं पोरांनो 2-2 पाडके धरले ते एक आणि हे एक जे नंतर टाकायचं आहे. मम्मी खत कमी नाही ना हा निम्म खत संपलंय पोरांनो हा 25% हा 35% खत संपलंय. चला काम कंटिन्यू करू. बादलीत घरी आलो होतो आम्ही कारण की खत संपलं होतं आमचं आता खत पडून जाईल बहुतेक निम्मी निम्मी बादली ना रे तुझ्याच मध्ये निम्मी घेणे चालेल ना तू भरून घे नाही तू भरून घे खत किती खत पुरेल काय नाही आपल्याला निम्म्याला बरोबर होत आलं काय 2-2 पाडगे टाकू राहिलो ना हा निम्म होऊन जाईल 2 पाडगे ते वरचं लहान आहे ना ते मागे ठेवलं कारण की निंदायचं बाकी आहे ना जाग ना बादलीत भरता नाही एवढं घेऊन जायला मागे ती एवढी बादली धरून टाकता येणार आहे चला बरं ना आम्ही जातो आता परत काम कंटिन्यू करू आपलं पाणी पिऊ हा पाणी पिऊ आईचं इडलं निघून झालं आता इडलं निघून राहिली तिचं काहीतरी वेगळंच चालू जगा वेगळं काहीतरी वेगळं करावं लागत ते बारीक बारीक पान गेले हा आईला भरायला लावेले मम्मी त्या टाकू राहिल्या मी घरी आलो होतो नेमकं पावसाचं वातावरण झालंय आपल्याला खत पण आवडलंय पोरांनो मोजून आहे ना फक्त अर्धी बादली ही जी अर्धी बादली त्यांचं काम आवडलं चालू आहे
आणि पावसाची भुरभुर येऊ राहील मा म्हणणं एका पावसाची भुरभुर उघडून देऊ मग जाऊ वावरामध्ये खत घेऊन म्हणजे बोललं नाही मला जर आलं तर मग परत घरी पळत यावं. आता आई भरू राहिली अगं एक बादली भर लहान बादली भर खत फक्त एवढं मला वाटत होतं आपल्या जे लय मोठं धाक पडेल त्याच वाटते फायनली खरंच तो धाक खरा झाला तर खत संपून जाईल मी एक वावरत म्हणलो पान तुम्हाला खत 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 चालू होत हा संपला काय निम्म्यापेक्षा जास्त भयले जे उरलं त्याला परत आणावं लागलं आता एवढं घेऊन वावरत झालं शेवटचं खत आपलं आलं एवढं किती 1 2 3 4 सारे होतील तुमचं संपेल नाही त्यात काहीच नाही ना काही काढून घ्या मग ती काही टाकू ना चला पोरांनो शेवटचं आपलं आलं मोबाईल चार्जिंग आहे नाही 2% चार्जिंग तो आपला वाला ब्लॉग चालू आहे पोरांनो मी ना करून आहे ना चार्जिंगच नाही तुमची देखतच काढलं होतं ये इथे होईल ना इथे होईल ना इथून इकडं राहील फायनली आपलं वाला खत संपलंय पोरांनो मला वाटतं एवढं ना 3-4 सरांना कमी आलं बाकी 2 पाडगे कम्प्लीट आपले आले आता घरी जायचंय पण त्याच्या अगोदर आपल्याला विहिरीवरती मोटर चालू करायचं आहे मग ते त्यांचं वालं बाकी ना ते टाकतील आणि घरी जातील ही भाजी घेऊन ये मी विहिरीवरती चालू आहे तसंच घरी जायला चालेल ना हा चला विहिरीवर जाऊ मोटर चालू करून तसं बांधायला घरी निघू भाजी घेऊन खत टाकून झालंय पोरांनो फक्त थोडं कमी आलं एक पाडग्याला त्यालाच आपल्याला आता संध्याकाळी औषध पण टाकायचं आहे ते किडकांवर आळ्या तो ब्लॉग बघितलाच असेल इथं ब्लॉग बघितला असेल तर सबस्क्राईब करा भेटू आपण थोडा विहिरीवरती आलो होतो फायनली बोलतो चालू झाली आता मग मी त्या घरी जायची आणि पाणी बसले म्हणजे बाकीचं ते घरात छोटं मोठं काम बाकी असेल पाणी परत वाढलं कारण जे बाकी असेल ते करतील परत वावरत द्यायचे आम्हाला काय काम तुम्ही बघून घ्या चला आता घरी जातो मी पण भेटू घरी गेलो घरी आलो होतो मग मी चहा घेतला नेमकी विषय झाला का पाऊस आला बी टाकायचं माहित नाही ते औषध टाकायचं माहित नाही गेलो तर जाईल नाही तर मग राहिलं कारण की आता 4 वाजता झाले मोठं बंद करायला जायची पाऊस उघडतो ना मेन पाऊस आलाय मागाशी बुर चालू शकते असं उघडत नाही चहा पिऊ वाजले 5 मी आलो होतो वावरामध्ये मम्मीचं निंदायचं काम चालू आहे पोरांनो खत टाकून झालं होतं आमचं आणि आम्ही घरी गेलो होतो तिची एक पाडग्याच खत टाकायचं औषध टाकायचं राहिलं होतं तसं काय झालं का ते नाही टाकायचं होतं ते एक पाडग्याला ते उद्याकडे टाकायचं आहे ना हा ते उद्याकडे टाकायचंय मम्मी वावरात येईल होती चहा पाणी पिऊन आणि मोटर बंद करायला मम्मी चालू होईल मी आलो नव्हतो मम्मीच निंदायचं काम चालू तिथून तर इथपर्यंत मम्मी निंदित आली मी वावरात आलो होतो फोन आला होता असं ते थोडं पर्सनल आहे चला ब्लॉग एंड करू मग मी बोलतो आता केलंच पाहिजे एवढं काही हा चला आता जे काम होतं ते झालंय चला आता आपण घरी जाऊन भेटू आई नशा जर जायले ना आपल्याला जे खालचे चिपट आहे ना ते पण पेटवायचंय पोरांनो जर खालचे चिपट आहे ना ते पण पेटवायचंय पोरांनो पेटलं तर बरं का जे पेटलं होतं ना जे खाली बोललं होतं ना ते राहून जायला पेटलं ठीक आहे नाही तर मग बाहेर व्हावं लागणार आम्हाला शेणखत ते सकाळी गाडीत होती ते याला टाकायचंय पण त्याच्या अगोदर हे चिपट टाकायचंय बाहेर पेटलं तर चांगलं आहे नाही तर मग वड्या करून हे जे सगळं काढावं लागलं जेव्हा ते गंज असे राहून जायचे जे बोललं होतं ते पेटलंच नाही आता वाजले 7 मम्मी घरी आली होती आई इथं बसले भाजीचं नियोजन संध्याकाळी मम्मी स्वयंपाक करून राहिली इथं भात टाकून राहिले मम्मी स्वयंपाक चालू आहे चला या ब्लॉगला मी इथं जाईन करतो व्हिडिओ बघितला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका भेटू आपण उद्या सकाळी बाय